मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. त्याच्यावर मला काय येतं, मला पुढं अजून 2 सभा आहेत, त्याच्यावर मला जायचं आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. तुम्ही जे वक्तव्य केलं होतं मालेगावच्या संदर्भामध्ये, निधी देणे माझ्या हातात आहे, तुम्ही तुमचं काम बघा, त्याच्यावर आता अंबादास दानवे यांचं वक्तव्य आले की ऐका, मी माझी भूमिका मांडतो. विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो. ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार. मी आरोप प्रत्यारोपाला महत्त्व देत नाही, मी विकास कामाला महत्त्व देतो. आत्ता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, सकाळचं माझं तिकडं परतूरचं भाषण ऐकलं असेल. आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला त्या भागातले प्रश्न सोडवायचे आणि केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल, त्या शहराच्यामध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. विकास हेच आमचा अजेंडा आहे, विकास हे आमचं ध्येय आहे. मतदारांना धमकावलं असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे दानवेंचं. कशाबद्दल धमकावलं? मत देण्यासाठी. कशाला धमकावलं? अहो, आता सगळेजण तुम्ही बघताय ना देश पातळीवरच्या निवडणुका, प्रत्येकजण सांगतात आमचं सरकार आलं. तर त्या बिहारमध्ये तर तुम्हाला आठवत असेल, तेजस्वीने तर सांगितलेलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, प्रत्येकाच्या घरामध्ये एक सरकारी नोकरी देतो म्हणले होते ना. म्हणले होते का नव्हते? प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना. कुणाचं म्हणण्याला महत्त्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते. जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, ती त्या ठिकाणी मतदान करत असते. बिनविरोध जे आलेले आहे ते भाजपला सेटलमेंट करून पैशाची देवाणघेवाण करून बिनविरोध आलेले असं एक म्हणणं आहे. मी आपल्याला सांगतो, आपल्या एक मराठीमध्ये म्हण आहे, नाचता येईना अंगणवाकडं. त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले आहेत याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कुणी फॉर्म भरले नसतील असं कुणी दाखवावं की कुठं दमदाटी झाली, फॉर्म भरून दिला नाही, असं नाही आहे. त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं, अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही, ते बिनविरोध. आता काल माझ्या बारामतीत 8 जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या, म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली नाही. बरं, महायुती बऱ्याच ठिकाणी झालेली नाही, कशा पद्धतीने बघता? यामध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही महायुती केलेली आहे. आता काय झालं आहे, 9 ते 10 वर्षांनी निवडणुका आल्या. 2017 ते आता 2026मध्ये ही बॉडी आली समजायचं. 9 वर्ष पूर्ण झाली ना. 9 वर्षामध्ये जुन्यांना वाटतं आता शेवटची आपल्याला संधी द्यावी, नव्यांना वाटतं आम्ही किती दिवस थांबायचं, त्यांना वाटतं की ह्यावेळेस आम्हाला संधी द्यावी. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर सगळीकडेच ह्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे. आम्ही जेवढा त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेता येईल तेवढी तिन्ही पक्षांनी घेतली, परंतु काही ठिकाणी नाहीच एकोपा झाला. तिथं आम्ही आता लढतोय. निकालानंतर एकत्र आम्ही केंद्रात एकत्रच आहे, राज्यात एकत्रच आहे.